सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट सांगणार आहे, राखीची गोष्ट. आता तुम्ही म्हणाल राखी पौर्णिमा आहे, सांगेल कुठच्या तरी बहीण भावाची गोष्ट. पण छे, ही जरा वेगळी आहे बरं का, आणि म्हणूनच तुम्हाला सांगायची. महिन्याभरापूर्वीची गोष्ट. लेकीच्या 5-6 मैत्रिणी आल्या होत्या आमच्या दुकानात. इंडियन आर्मीसाठी एखादी स्पेशल राखी आहे का हो तुमच्याकडे, त्यातल्या एकीनं विचारलं. मला कन्सेप्ट आवडली. मी लगेच सुरतला आमच्या सप्लायरला कॉल लावला. त्याला ही कन्सेप्ट आवडली. तिरंगा, आर्मी टँक आणि स्टेनगनधारी वीर जवान असं डिझाईन असणारी तिरंगा राखी आली आहे यावर्षी मार्केटमध्ये. त्यावर वीर जवान देश की शान असं लिहिलंय. लोकांनाही खूप पसंत पडते ही राखी. मी खूप मागे लागली आहे. तिच्या 5-6 मैत्रिणींचा ग्रुप जायचा आहे तिकडे जेसलमेरला. खरं तर काजल राखी घेऊन जायची. तीच ती आर्मीवाली राखी. काजलचे आई बाबाही आहेत बरोबर. तिचे बाबा रिटायर्ड कर्नल कृष्णप्रकाश सिन्हा. आर्मीवालं घराणं आहे त्यांचं. प्रत्येक पिढीत एक तरी आर्मीत आहेच आहे. ग्रेट. तर काय सांगत होतो, परमिशन्स, रिझर्वेशन सगळे सगळे सोपस्कार झाले. माझाच धीर होत नव्हता. काल कर्नल साहेबांचा फोन आला. बच्चे की चिंता मत करो, हम है ना. मी कशाला नाही म्हणतोय. लेक खुश, लेक खुश तर तिचा बाबाही खुश. आता लेकीचा फोन आला होता. जाम एक्सायटेड होती. ती काय म्हणाली ते ऐका. बाबा, आज सकाळी जेसलमेरला पोचलो. तिथून 40 किलोमीटरवर आहे चेकपोस्ट. इकडे तिकडे नुसतं वाळवंट, रणरणट ऊन, 40च्या वर टेम्परेचर. वाळूत रेग मारावी तसं तारांचं फेन्सिंग. पलीकडे नापाक पाकिस्तान. तिथल्या प्रत्येक गोळीच्या टप्प्यात होतो आम्ही. मोस्ट थ्रिलिंग. असं वाटलं स्टेनगन घ्यावी आणि धडाधड फायर करावं आणि लेटस क्लोज द मॅटर फॉर एव्हर. 280 किलोमीटरच्या आसपास पसरलेली बॉर्डर आहे इथली. 150च्या आसपास चेकपोस्ट. काही ठिकाणी दलदल, चिखल, दिवस रात्र, ऊन पाऊस, नो एक्सक्यूज. 24/7चा खरा अर्थ इथं समजला. ऑलवेज ऑन ड्युटी. बाबा, मोस्ट शॉकिंग. आम्ही राख्या घेऊन गेलेलो ना, उडालोच. काजलचा भाऊ नाही, मोठी बहीण होती तिथे. राखी नाव तिचं. तिच्यासारख्या अजून 399 होत्या तिथे. 400 जणींची बटालियन आहे ही. आणि या बटालियनचं नावच कसलं भारी आहे माहितीये का, सीमा भवानी. आम्ही राखीताई आणि तिथल्या काही जणींना औक्षण केलं, राखी बांधली, मिठाई भरवली. दे वेर व्हेरी हॅपी. दुर्गा होती प्रत्येक जण, मर्दानी, प्रहारी. पलीकडच्या बाजूला ओरडून सांगितलंय, चट्टीत राहायचं नाहीतर बाबा. बाबा आयुष्यात विसरणार नाही आजचा दिवस. तासाभरानं मी कर्नल साहेबांना फोन लावला. मनापासून थँक्स म्हटलं. ते घाईभरून बोलत होते. 93 की बात है, कश्मीर में पोस्टिंग थी हमारी. अनंतनाग के पास एक सर्च ऑपरेशन चालू था. पंडित के घर को अटैक किया था मिलिटेंट्स ने. आधा घंटा फायरिंग चालू था. 2 को मारा, 2 भाग गए. साले, घर के अंदर घुसे तो सब खत्म हुआ था. पूरी फैमिली लाल रंग की होली खेल चुकी थी. बेचारा बाप आखिरी सांस गिन रहा था. कपाट के अंदर 3 साल की बच्ची को छिपाया था. इसे संभालो, ऐसे बोल के वो बाप मर गया. मैं भी बाप हूँ. गोद ले लिया वो नन्ही सी परी को. वही हमारी बड़ी बेटी राखी. शॉक्ड मी होतो आता. राखीची गोष्ट मी कधीच ऐकली नव्हती.
जो रक्षण करतो तो भाऊ, आता रक्षण करणारी बहीण सुद्धा. राखीचा धागा किती स्ट्रॉंग आहे ते समजलं. सीमेवरच्या एका तरी जवानाला नाहीतर सीमा भवानीला राखी पाठवायलाच हवी. वी केअर, वी रिस्पेक्ट, वी सॅल्यूट. हा राखीचा धागाच देश बांधून ठेवतोय. सॅल्यूट इंडियन आर्मी. सलाम, नमस्ते. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, कौस्तुभ केळकर नगरवाला यांची ही छानशी गोष्ट. खरंच अशा सीमा भवानी आपल्या चेकपोस्टपाशी आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी तिथे आहेत, म्हणून आपण इथे अगदी आरामात आपल्या खऱ्याखुऱ्या म्हणजे सख्या, चुलत वगैरे वगैरे बहीण भावंडांना राख्या बांधू शकतोय अगदी आरामात, हो ना. पण या सीमा भवानींचं, या जवानांचं आज नक्की नक्की आठवण करा एकदा तरी. या लोकांना खरंच आपण राखी पाठवली पाहिजे. किती म्हणजे आपलं सगळं सर्वस्व देत आहेत ते तिथे, आपले सण वार सगळं विसरून आपल्या देशासाठी आपल्या घरापासून लांब राहून काम करतायत. खूप खूप धन्यवाद या सगळ्या सैनिकांचे, सीमा भवान्यांचे आणि कौस्तुभ केळकर नगरवाला यांचे सुद्धा. की इतकी सुंदर पोस्ट मी आज त्यांच्यामुळे वाचू शकले आपल्या सगळ्या श्रोतृवर्गासाठी. धन्यवाद कौस्तुभजी. पुन्हा अशाच एका छानशा गोष्टीसह उद्या परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.